समाजाप्रती असणारी ऋण आहेत ती ऋण फेडण्यासाठी ते पांग फेडण्यासाठी प्रयत्नशील असणारा व्यक्ती आणि या व्यक्ती महत्वाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला शुभाशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी अनेक साऱ्या मान्यवरांची मांदियारी या मुख्य मंचावर उपस्थित आहे। खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाचा आगाज करत असताना जे आवर्जून सन्माननीय अनिल दादांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात ते सन्माननीय गणेशजी पारधी आपणास विनंती आहे की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे। धन्यवाद। नमस्कार सगळ्यांना। या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचेच लाडके आणि मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते माननीय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर व्यक्ती आणि खास करून अनिल भाऊवर इतकं पाण्याचा सावट असतानाही सर्व आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्या सर्वच बंधू आणि भगिनी। अनिल भाऊ म्हणजे केवळ नाव नाही तर अनिल भाऊ म्हणजे एक भावना, एक प्रेम, एक संवेदना, एक विश्वास, एक तुमच्या आमच्यातील एक आधार। मंडळी, या माणसाबद्दल बोलताना मन फार गहिवरून येते। एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला वयाच्या अगदी 21व्या-22व्या वर्षी माननीय आमदार कथोरे साहेब असतील, त्याचबरोबर अनिल भाऊ असतील, यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली। हे केवळ या माणसांच्यामुळे सगळं होऊ शकलं। हे जर माणसं नसती तर कदाचित या गणेश पार्टीला संधीच मिळाली नसती। काम करत असताना वेगवेगळ्या आयामांवरती काम करताना अतिशय बेभान होऊन काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल भाऊ। अतिशय तारतम्य ठेवून माननीय आमदार कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना खास करून हा सर्व जो भाग आहे, आमचा माळ असेल, वैशाखरी जिल्हा परिषद गट असेल, खास करून ही आदिवासी गावं आहेत, या गावात अनेक प्रकारच्या अनेक समस्यांनी विखुरलेली सगळी गावे होती आणि या भागात काम करत असताना फार मोठे आव्हाने होते। परंतु 10 वर्षात अतिशय प्रामाणिकपणे आणि जमिनीवर पाय ठेवून अतिशय संवेदनशील काम करणारा हा व्यक्तिमत्व, त्याबद्दल मी एक थोडासा प्रसंग सांगेन। एक गरजू आणि अतिशय गरीब घरातील एक आमच्या गावातील एक व्यक्ती होता का ज्याचा ट्रॅक्टरच्या याच्यात अपघात झाला आणि जवळजवळ 90% तो माणूस वाचेल याची गॅरंटीच नव्हती। त्या माणसाला मी घेऊन कल्याणला गेलो, मुंबईला जात असताना त्यांच्या संपर्कात होतो आणि जवळजवळ या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही असं ठरवलं का त्या माणसाला आपण SMPTला हलवलं पाहिजे आणि तिथं ज्या वेळेस गेलो त्या माणसाची प्रकृती अजूनच थोडीशी खालावली। निश्चितच त्यावेळेस या अनिल भाऊला मी फोन केला का अनिल भाऊ अशा पद्धतीचा असा जो विषय आहे, तर त्या माणसाने तुम्हाला सांगतो प्रचंड मेहनत घेऊन फार रात्रभर त्याचा असणारे कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी ते एफर्ट्स कामाला लावले आणि फार त्या ठिकाणी मला इतकं मदत केलं आणि त्या माणसाचा जीव वाचवला। एकदम अतिशय 34-35 वर्षाचा तरुण, असे अनेक प्रसंग त्यांच्या बाबतीत आहेत। त्यांचे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक तरुणांना अनेक तरुणींना त्या ठिकाणी रक्तदान ज्यावेळेस आपण देतो आणि अनेक प्रकारच्या गोरगरीब रुग्णांना त्या ठिकाणी फुकटमध्ये रक्त देण्याचं काम अनिल भाऊ तुमच्या माध्यमातून होत आहे। अनिल भाऊ, तुम्ही हे जे काम चालू केलेलं आहे केवळ एक राजकारण नव्हे तर तुमच्या तो पिंड्यातला समाज करण्याचा वसा आहे, तो निश्चित पद्धतीनं असाच पुढे या पुढीलही काळात तुम्ही जिवंत ठेवाल असा नितांत या ठिकाणी विश्वास तुमच्यावर व्यक्त करतोय। अनिल भाऊ, माझ्यासारख्या तरुणानं तुमच्याबद्दल काय बोलावं? अतिशय प्रामाणिकपणानं कोरोनाच्या काळातही, कोविडच्या काळात जेव्हा एकमेकाला कोणी आपल्या सख्या भावाला घेत नव्हता, तेव्हा कोविडच्या प्रसंगात आपण कोविडचे रुग्ण आपण गाडीत घालून त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या रुग्णांना मदत केलेली आहे। निश्चितच तुमच्यातला हा जो वसा जो आहे तो निश्चितच तोच वारसा पुढे तुम्ही चालत ठेवाल आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्हीही काम करत आहोत। निश्चितच या ठिकाणी आपण सर्वजण या पाण्याच्या गडबडीतही उपस्थित झालात। अनिल भाऊच्या माध्यमातून आपण सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। फार न वेळ घेता या ठिकाणी मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं आपलं पुन्हा या ठिकाणी
आभार मानतो आणि अनिल भाऊ तुम्हालाही या ठिकाणी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी जाता जाता अनिल भाऊ तुमच्यासाठी एक शेर सांगतोय का अनिल भाऊच्या पाठीला फार मोठा संघर्ष आहे. त्यामुळं काही लोक म्हणतात आमच्या नशिबातच नाहीये. त्यामुळे एक शेर सांगतोय, हाथों के लकीरों पे मत जाना, हाथों के लकीरों पे मत जाना, जिसको हात नहीं होते उसके भी तकदीर होते. या चुकीने आपण या ठिकाणी अनिल भाऊ काम करत आहात आणि निश्चितच याही पुढील काळात नशिबात नसलं तरी नशिबात खेचून आपण या ठिकाणी काही गोष्टी आणत आहात. त्याबद्दल पुनश्च तुमचं या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद गणेशजी पारधी. हॅलो, आज या ठिकाणी लोकप्रिय आणि युवा नेतृत्व ज्यांनी राजकारण नव्हे समाजकारण अशा नेतृत्वाची धुरा या ठिकाणी चालवलेली आहे ते अनिल भाऊ घरत यांचा या ठिकाणी अभिष्ट कीर्तन सोहळा संपन्न होत आहे. तसं बघितले तर कुठल्या प्रकारचा त्यांनी मनामध्ये द्वेष, सर्व समाजाशी एकनिष्ठ, कुठल्याही प्रकारचा जातीभेद न पाळता त्यांनी प्रत्येकाच्या कार्यक्रमात हिरिहिरी भाग घेऊन संकट समयी गोरगरिबांना अनेक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी धान्याचं किंवा कपडे वाटप करून आपला या तालुक्यातील एक वेगळा ठसा उमटवला. मी अधिक वेळ न घेता मी मुरबाड तालुका कुणबी समाज मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अनिल भाऊला शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. कडव सर आपण बोला. आमचे सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्व शिक्षक वृंदांचं घरत परिवाराच्या वतीने या सोहळ्याच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय वेखंडे सर आपणास विनंती आहे. वेखंडे सर आपणास विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. मंडळी, जन्माला आल्यानंतर काय म्हणावं म्हणजे आयुष्याचा उद्धार होतो हा प्रश्न जेव्हा आमच्या डोळ्यासमोर पडतो, जन्माला आल्यानंतर काय म्हणावं म्हणजे आयुष्याचा उद्धार होतो हा प्रश्न जेव्हा आमच्या समोर पडतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही अनिलदादा खरं त्यांना पाहतो की जन्माला आल्यानंतर काही बनलो नाही तरी चालेल, पण त्या भगवंतानं आम्हाला माणूस म्हणून पाठवलाय. चांगला माणूस बनण्याचा माणसानं प्रयत्न करावा आणि हे ज्यांच्याकडे पाहावं ते व्यक्तिमत्व सन्माननीय अनिलदादा खरं. मी वेळ न दबडता विनंती करेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय रमेशजी उगडा साहेब आपणास विनंती करतोय, आपण देखील मनोगत आपण या सोहळ्याच्या प्रीत्यर्थ व्यक्त करायचंय. सन्माननीय रमेशजी उगडा साहेब, धन्यवाद. बोल ना. हा, हॅलो. हा, हॅलो. अनिल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित या मंचावर आदरणीय कार्यसम्राट आमदार कदूर साहेब, तसेच त्यांच्या समोर आलेले उल्हासभाऊ बांगर असतील, बांगर सर असतील, तसंच दाऊ शेठ असतील आणि सर्वच या मंचावर असलेले सर्व कार्यकर्ते, खास करून भाऊवर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते. खऱ्या अर्थाने आता याच ठिकाणी गणेशने सांगितलं की भाऊचा कशा पद्धतीने सर्वावर असलेला प्रेम. अनिल भाऊ म्हटला म्हणजे एक आदिवासी समाज नाही तर पूर्ण समाजावर सातत्याने प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. कारण ज्याने आम्हाला हॅलो, गेला का तू? 15 वर्ष घडवलं. आईला खरं वायर अर्थानं राहिली. आमचं कुटुंब हा राजकीय होतं. आम्ही लास्ट टपला होतो ना, एक कॅमेरा चालू करायला घेतलेला. सुद्धा कळत आहे का नव्हतं. त्याच्यात? पण खऱ्या अर्थानं 2010 साली ज्या वेळेस आदरणीय आमदार साहेब 2009 त्याच्यामध्ये मध्ये आपल्या मुरबाड तालुक्याचे आमदार झाले आणि अनिल भाऊशी आम्ही 2010 साली आम्ही सर्व मित्रमंडळी जोडलो. गेला तू? खऱ्या अर्थानं मी सातत्याने सांगत असतो की ज्या वेळेस या समाजामध्ये आम्ही सर्व मित्रमंडळी खऱ्या अर्थाने आमचे सुजित भाऊ असतील,
मनोज घरात असतील आणि अनिल गवडे त्याला असतील, चप्पल बुधाजी किती पाडते लाईव्ह असतील. फीस दे ना, मी मग सातत्याने सांगतो मला की आम्हाला ज्यावेळेस समाजात कुठलाही काही माहीत नसताना आम्ही प्रत्येकाच्या अनिल भाऊने एकच सांगितलं, घरोघरी जा. खऱ्या अर्थानं आम्ही ज्या वेळेस राजकारण पुढे जात असताना आम्ही पहिले रेशन कार्डापासून काम केलं. कारण भाऊचा एक ध्येय होता की ज्या वेळेस लोकांचं काम कराल तर तुम्ही टिकाल. कारण आमदार साहेबांचं वक्तव्य असतं, ज्या वेळेस शेवटचा माणूस जर टिकवला तर टिकाल. कारण काही पुढारी काय करतात, मोठ्या पुढाऱ्याला पकडतात, पण अनिल भाऊचं असतं कुठल्याही प्रकारे काही म्हणजे आम्हाला सातत्याने सांगितलं. त्यावेळेस आम्ही सुजित भाऊ असतील, मनोभाऊ असतील, मला वाटतं आमच्या पृथ्वीपासून प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाचे मतदान आम्ही तयार केलं. आणि खऱ्या अर्थानं 2011 मध्ये आम्ही एक मी सांगितलं राजकीय कुटुंबातील मी होतो, पण आम्हाला अनिल भाऊच्या माध्यमातून या वैशाखराचा एक सरपंच पद मिळालं. आणि ते कार्य म्हणजे माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं, कारण मी कमावलेलं आणि अनिल भाऊने दिलेला प्रेम त्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही काम केलं. आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला 2017 मध्ये जिल्हा परिषदचे तिकीट दिलं. आणि आम्ही अनिल भाऊ असतील आणि सर्वच कार्यकर्ते असतील त्याच्या माध्यमातून आम्ही या जिल्हा परिषदवर 7,000 मतांनी निवडून आलो. आणि हे आमदार साहेबांचं खरं आमच्यावर असलेला हात, कारण आम्ही ते मनात ठेवलं. अनिल भाऊंनी सांगितलं की साहेबांचा वक्तव्य आहे, ज्या वेळेस शेवटच्या माणसाला टिकवला तर टिकाल. आणि तोच वसा घेऊन याच ठिकाणी गेलो. आणि खऱ्या अर्थानं एक जिल्ह्याचं समाज कल्याणचं सभापतीपद आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून, उल्हास भाऊ असतील, सर्वांच्या माध्यमातून मिळालं. त्याच्यामुळं या समाजावर आम्ही सातत्याने जे प्रेम दिला तो आम्हाला यशस्वी झाला. आणि तेच मला आज याच ठिकाणी वाटत होतं, कारण आम्ही 3 वाजेपासून आम्हाला 2-3 दिवस झाले आम्ही जेव्हा याच ठिकाणी सर्व मंडप हे ते बघत होतो त्यावेळेस पावसाचं सावट आलं. आणि खऱ्या अर्थानं 6 वाजता पाऊस पडला तेव्हा थोडं वाटलं आपलं कार्यकर्ते अनुभव प्रेम असल्यामुळे ते कुठल्या प्रकारे डगमगले नाही आणि मोठ्या संख्येने याच ठिकाणी उपस्थित झाले. त्यामुळं आपले सर्व कार्यकर्त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत संपवतो. आणि मला आयोजकांनी जी संधी दिली त्यामुळं त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी देशमुख मराठा ठाणे जिल्हा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय विलास काका देशमुख या ठिकाणी आले, त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. यानंतर सन्माननीय वेखंडे सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी या सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय शिवाजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. घरत परिवाराच्या वतीने आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. मित्रा या कार्यक्रमासाठी मुरबाड तालुक्याचे तहसीलदार आदरणीय अभिजित देशमुख साहेब या ठिकाणी आले. त्यांच्या या ठिकाणी घरत परिवाराच्या वतीनं शब्द सुंदराने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. टोकावडा आणि वैशाखरे पंचक्रोशीतील एक तरुण आणि तेजस्वी व्यक्तिरेखा असलेले अनिल भाऊ घरत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व मतदार किंवा सर्व समस्त श्रोतेजन आणि प्रियजन आणि खास करून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आणि सगळ्यांसाठी सर्वस्वी असणारे असे आधारस्तंभ सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर
खरं म्हणजे अनिल भाऊ घरत हे यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते नाटककार, साहित्यिक, कवी आणि एक शिक्षकाच्या संस्कृतीतून संपन्न झालेलं असं एक व्यक्तिमत्व. आणि या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं परिसाचा स्पर्श जर दिला असेल किंवा झाला असेल तर ते म्हणजे आपले आमदार कथोरे साहेब यांच्या परिसस्पर्शानं त्यांना एक संधी मिळाली आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं त्याने केलं. गेले 10 वर्षामध्ये त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप, त्यांची धडपड, त्यांचा प्रयत्न आणि पुढाकार हे खऱ्या अर्थानं नेतृत्वाला संपन्नता निर्माण करणारं आहे. अशा या व्यक्तिमत्वाचं आज अशा या भव्य समुदायासमोर होणारं हे अभिष्ट चिंतन खऱ्या अर्थानं एका महत्त्वाकांक्षी उंचीला पोचवणारं आहे. त्यांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि त्यांची ही गरुड झेप अधिकाधिक उंचावर जावं या शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद देशपांडे सर. या ठिकाणी मुरबाड तालुका कुणबी समाज मंडळाच्या उपाध्यक्षा ज्योतिताई गोडंबे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावं. बोल ना. हॅलो हॅलो हां बोल ना. इथं आपला साहेब हॉटेल. आज अनिल भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब हॉटेल खास करून उपस्थित असलेले आपल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसनजी खतोरे साहेब आणि व्यासपीठावर सर्वच उपस्थित सर्व माझे मान्यवर बोल ना. आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या वैशाखरे कार्यक्रम चालू झालाय पण रेकॉर्ड करायला चालू झालंय चालू करणाऱ्या सर्व या समाज तळागाळातील सर्व समाज बांधवांचे मनपूर्वक धन्यवाद. हा वाढदिवस म्हणजे एक निमित्त आहे पण अनिल भाऊ या वैशाखरे पंचक्रोशीतले एक हिरा आहे. धन्य ती माता धन्य तो पिता की ऐसा पुत्र देगा देवा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि असे व्यक्तिमत्व या वैशाखरे गावातील तरुण तडफदार अनिल भाऊंना माझ्याकडून आणि माझ्या कुणबी समाज महिला मंडळ कुणबी समाज संघटना आणि माझे कळंबा गावातून अनिल भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. अनिल भाऊ हे असं व्यक्ती होतं की आता मी जेव्हापासून पाहते तर अनिल भाऊंमध्ये मुळातच सामाजिक कार्य करण्याची ही त्यांची पहिल्यापासूनची सवय होती. मी जेव्हा अनिल भाऊंना पाहिलं म्हणजे जेव्हा ते पंचायत समितीमध्ये सुरुवातीला त्यांचा जेव्हा सभापती पदावर जेव्हा आले त्याच्या आधीपासून अनिल भाऊ हे नेहमी आपल्या विभागामध्ये म्हणजे असं की कुठलं कार्य कोणाचंही कार्य असो सुखाचं असो दुःखाचं असो तिथे अनिल भाऊ आवर्जून उपस्थित असायचेच. किंवा तो कोणी व्यक्ती किती गरीब आहे किती श्रीमंत आहे असं कधीच पाहिलं नाही त्यांनी. आणि त्यांची जी मदत आहे आत्ताच इथे एक सरपंच भाऊंनी सांगितलं की प्रसंगाला उभा राहणारा असा एक व्यक्ती आहे की ह्या विभागामध्ये अनिल भाऊंना कुठल्याही वेळाला किंवा कुठल्याही क्षणात अडलेल्या व्यक्तीला सहकार्य करणं हे त्यांचं पहिल्यापासूनचं कार्य आहे. आणि असं नेतृत्व आपल्या ह्या मुरबाड तालुक्यात आहे. आणि खरंच मी अनिल भाऊंना आणखी त्यांचं हे कार्य पुढे सामाजिक कार्यातून ते राजकीय क्षेत्रात त्यांची खूप भरभराट व्हावी ही माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी सन्माननीय खापरे सर आपणाला विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. हॅलो. आज आपण सर्वजण आपल्या
वैशाखरा गावातील सुपुत्र श्रीमान अनिलजी घरत यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ या ठिकाणी उपस्थित आहोत. अनिलजी घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले आपल्या मुरबाड विधानसभेचे सन्माननीय आमदार कथोरे साहेब, त्यांच्या समवेत असलेले उल्हासभाऊ बांगर, त्याचबरोबर सर्वच स्टेजवरील सर्वच मान्यवर मंडळी. हॅलो 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 स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या कृपाछत्राने अनिल भाऊ घडलेत ते आमचे सर्वांचे आदरणीय गुरुवर्य मेघराज मामा घरत, अनिल भाऊंचे सर्व कुटुंबीय आणि अनिल भाऊंना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेला हा संपूर्ण जनसमुदाय. मित्रांनो, अनिलच्या राजकीय कारकिर्दीविषयी मी बोलणार नाही. सन्माननीय कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाने तो अतिशय कुशल झालेला आहे. परंतु असं म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय मेघराज मामा घरत यांनी अतिशय उत्तम संस्कार दिलेत. त्यांची पाचही मुलं, कविता असेल, अनिल असेल, प्रशांत असेल किंवा शिल्पा असेल, ही सर्वच पाचही मुलं अतिशय चांगल्या प्रकारे केलेत. आणि कथोरे साहेबांना खरंच जवाहीर म्हणावं लागेल, कारण अनिलमध्ये असणारे गुण त्यांनी हेरले. याचं कारण मी सांगतो की अनिलचं शालेय जीवन जे होतं ते शालेय जीवन अतिशय सुंदर होतं. ज्यावेळेस तो शाळेमध्ये शिकत होता, माझ्या अनिल त्या ठिकाणी येतं कारण शाळेमध्ये मी शिकवलेलं आहे त्याला, त्यामुळे पटकन ते अनिल येतं. शाळेमध्ये ज्यावेळेस तो होता त्यावेळेस मी इंग्रजी विषय शिकवायचो आणि स्पोर्ट्स पण शिकवायचो. या दोन्ही विषयामध्ये अनिल अतिशय हुशार होता. आणि खेळामध्ये म्हणजे नेतृत्व गुण हे अचानक त्याच्यामध्ये आलेले नाहीत, तर शालेय जीवनापासून त्याच्यामध्ये नेतृत्व गुण होते आणि ते नेतृत्व गुण सन्माननीय कथोरे साहेबांनी हेरले आणि त्याला पुढे घेतलं. आणि आज आपण पाहतो की एवढा पावसाचं, वादळाचं किंवा सराईची कामं असताना देखील एवढा मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी वाढदिवसाला त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. यावरूनच आपल्या सर्वांना कल्पना येईल की अनिलचं त्याच्या समाजावर किंवा या ठिकाणी परिसरावर असणारं प्रेम किती आहे आणि परिसरातील लोक त्याच्यावर किती प्रेम करतात. याची अनेक उदाहरणं आहेत, मी जवळून पाहिलेली आहेत. की मगाशी रमेशने सांगितलं किंवा त्याच्या अगोदर बुधाजींनी सांगितलं की कोणतीही अडचण असो त्यांच्या समाजाला, त्या ठिकाणी त्या अडचणीमध्ये धावून जाणारा जर कोणी असेल तो प्रथम अनिल असेल. आणि म्हणूनच आज एवढा जनसमुदाय त्याच्यावरती प्रेम करतो. मी या ठिकाणी अनिलच्या बाबतीत खूप बोलावं असं वाटतं, बोलायचं आहे, परंतु भरपूर या ठिकाणी वक्ते आहेत. आज त्याचा वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आपण या ठिकाणी करायला आलेलो आहोत. मी आमच्या खापरे परिवाराच्या वतीने आणि आमच्या ग्रामस्थ मंडळ खेडले तळवलीच्या वतीने या ठिकाणी अनिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मी या ठिकाणी सन्माननीय दिनेशजी उघड साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. या सोहळ्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय मोहनजी सासे साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर मनोजी देसले साहेब आपण देखील आलात, आपलं देखील सहर्ष स्वागत. संपूर्ण बहुजनांच्या आदर्शांना प्रथम मी या ठिकाणी अभिवादन करतो. आज या ठिकाणी ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्या परिसरातील सर्वांवर अतिशय प्रेम करणारे आणि सर्वांचा ज्याच्यावर प्रेम असणारे आमचे मित्र अनिल भाऊ घरत यांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहे. त्या प्रसंगी या विचारमंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने मुरबाड तालुक्यामध्ये विकास काय आहे, मुरबाड तालुक्याचं कायापालट करणारे, तुम्हा आम्हा सर्वांना एका छत्रछायेत घेणारे या मुरबाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य आमचे मार्गदर्शक उल्हासभाऊ बांगर साहेब, या मुरबाड तालुक्याचे पालकत्व ज्यांना आहे ते मुरबाड तालुक्याचे तहसीलदार
सन्माननीय आमचे अभिजितजी देशमुख साहेब, या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माजी सभापती दीपकजी पवार साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट भावर्ते साहेब व उपस्थित आपणा सर्वांना मी जयभीम करतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनिल भाऊंच्या जीवनावर बोलायचं म्हटलं म्हणजे अनिल भाऊंचा स्वभाव अतिशय शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावाचा आहे. प्रसंगाच्या वेळेस या परिसरात कुठलाही प्रसंग असू द्या, त्या प्रसंगाला अनिल भाऊ नेहमी असतात. इथे कुठल्याही सुखदुःखामध्ये अनिल भाऊंचा त्या ठिकाणी येणं जाणं असतंय आणि प्रत्येकाच्या हृदयावर अनिल भाऊंनी या ठिकाणी राज केलंय. म्हणतात ना की परिसाच्या जवळ गेल्यानंतरच सोनं होतं, त्याचप्रमाणे आदरणीय कथोरे साहेबांच्या नावाचा परिस आमच्या अनिल भाऊंच्या डोक्यावर त्यांचा हात पडला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचं सोनं झालं. अनिल भाऊंच्या जीवनाची कारकीर्द या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचित आहेच. मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुरबाड तालुक्याच्या वतीने अनिल भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पूर्व पश्चिमचे अध्यक्ष जितेंद्रजी भावार्ते, त्याचप्रमाणे पूर्वचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी पवार आहेत. त्यापैकी सन्माननीय दीपकजी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना प्रथम नमस्कार. अनिल भाऊ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचेच लाडके आदरणीय नेते, तुमचे आमचे सर्वांचेच पितृतुल्य आदरणीय साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्याचे तहसील अभिजित देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ बोलू ना भाऊ, ज्येष्ठ बोलू का नको, ज्येष्ठ नेते आदरणीय आमचे उल्हासभाऊ बांगर, व्यासपीठावर उपस्थित असले सर्वच मान्यवर, समोर बसलेले अनिल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व महिला वर्ग, बंधू आणि भगिनींनो, मी आणि अनिल 2001 पासून ते 2025 पर्यंत हा दोघांचा आमचा प्रवास. ज्यावेळेस अनिलनी सरळगावला कम्प्युटर क्लासेस चालू केले त्यावेळेस अनिलच्या जोडीला मी सातत्याने त्याच्याबरोबर फिरत असत. अतिशय खडतळीचा दिवस त्यांनी पाहिले. 2009ला जेव्हा या मुरबाड विधानसभेचे आमदार आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी आले त्यावेळेस अनिल घरत हा साहेबांच्या नजरेस आला आणि अनिल घरतचा अनिल भाऊ झाला. खरोखरच ज्या वेळेस सातत्याने अनिलच्या बरोबर ज्या वेळेस मी फिरत असत त्याची काम करण्याची धडपड लोकांपासून असलेली असता प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सातत्याने धावत जाणारी ही व्यक्ती. माझा राजकारणाशी जवळपास 10 वर्ष काही संबंध आला नाही. माझी आई सभापती झाल्यानंतर आम्ही 10 वर्ष राजकारणाशी काही कुठल्याही प्रकारचा संबंध आला नाही. ज्यावेळेस 2009ला या विधानसभेचे आमदार साहेब या ठिकाणी आले आणि अनिल असेल, मोहनदादा असेल, मनोज देसले असतील, सचिन चौधरी असेल, यांच्या माध्यमातून मी साहेबांना भेटायला जात असत चोरून लपून, कारण की आम्ही तेव्हा पवार घराण्याची माणसं होतो. परंतु ज्या वेळेस आदरणीय आमदार साहेबांनी भाजपमध्ये 2014ला प्रवेश केला आणि आदरणीय साहेब त्या मांगरोळीच्या त्या ठिकाणी येत होते नेवाली नाक्यावर, त्यावेळेस अनिल भाऊ असतील, मोहन साशे असतील आणि आमचे मित्र सचिन चौधरी असतील आणि किशोर यशवंतराव होते.
साहेबांनी जो पट्टा त्या ठिकाणी घातला होता तोच पट्टा आदरणीय आमदार साहेब माझ्या गळ्यामध्ये घातला आणि त्यावेळेस माझाही भाजपमध्ये प्रवेश झाला. बऱ्याच वावड्या उठवल्या गेल्या का घरी पण माणसं येऊन गेली का तुम्ही असं केलं तसं केलं, परंतु ज्या माणसाच्या सहवासामध्ये माणूस जातो तेव्हा त्या माणसाची त्याची जी काही ख्याती असते ती आपल्याला कळते आणि त्या ख्यातीच्या माध्यमातून मोहनदादा असेल, अनिल असेल, सचिन असेल, मनोज देसले असतील, असे नवतरुण घडवायची जर मशीन कुठली असेल तर आदरणीय साहेब आहेत आणि आमच्यासारख्या तरुणांना त्यांनी घडवलं. आज हा जनसमुदाय जो या ठिकाणी जमलेला आहे, हा जनसमुदाय अनिल घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेला आहे. मी अधिक वेळ न घेता मी अनिलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सन्मान्य मनोजजी देसले कृपया व्यासपीठावर या. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंदजी भाला आपण या ठिकाणी थोडक्यात शुभेच्छा देण्याचा विनंती करतो. आज या ठिकाणी अनिल भाऊ घरत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आम्हा सर्वांचेच लाडके नेते आदरणीय किसनजी कतोरे साहेब, या ठिकाणी जिल्हा परिषदचे आमचे मार्गदर्शक गट नेते उल्हासभाऊ बांगर, या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे दोन्ही अध्यक्ष, या ठिकाणी पूर्व पश्चिमचे दीपकभाऊ पवार, जितेंद्रजी भावारते, संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले अनिल भाऊवर प्रेम करणाऱ्या समाज बांधव भगिनी, या ठिकाणी खऱ्या अर्थाने खास करून या ठिकाणी अनिल भाऊच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनिल भाऊंचा जो अनुभव आम्हाला या ठिकाणी मिळाला, निश्चित पद्धतीने त्याचंच योगदान या ठिकाणी आम्ही माळसारख्या जिल्हा परिषद गटावर या ठिकाणी नेतृत्व करू शकलो. निश्चित पद्धतीने अनिल भाऊंचं खास करून प्रेम आमच्या आदिवासी समाजावर तसंच या संपूर्ण परिसरावर कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी अडीअडचणी असतील तरी ते धावून येतात आणि खऱ्या अर्थाने युवकांचे नेतृत्व या ठिकाणी कसं असावं तर या अनिल भाऊंच्यासारखं या ठिकाणी नेतृत्व असलं पाहिजे. खरोखरच असं नेतृत्व हे या ठिकाणी वर्षोनवर्षे या ठिकाणी जगलं पाहिजे, अशाच पद्धतीचा या ठिकाणी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अनिल भाऊंना या ठिकाणी मी माझ्या भला परिवारच्या तर्फे आणि माळ जिल्हा परिषदच्या गटाच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी पश्चिमचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी भावारते आपण या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. मुरबाड तालुक्याचे युवा नेतृत्व, सर्वांचे लाडके नेते अनिल भाऊ घरत यांच्या शुभेच्छा देण्यासाठी खास करून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय कतोरे साहेब, मुरबाड तालुक्याचे आदरणीय तहसीलदार साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचाच्या समोर अनिल भाऊंवर प्रेम करणारे सर्व उपस्थित आप्तेष्ट, नातेवाईक, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, खरं तर 1999 ते 2000 या दरम्यानच्या काळामध्ये अनिल अग्रवाल कॉलेजचा विद्यार्थी होता सायन्सचा आणि मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो. मुरबाड बस स्थानकामध्ये एकटा उभा असलेला विद्यार्थी आज हजारोंच्या संख्येने घेरला गेलेला आहे. या 25 वर्षाच्या काळामध्ये त्याने राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे ते मी सांगण्याची गरज नाही, कारण मी जर सांगितलं तर ती अतिशयोक्ती होईल. म्हणून या गावचा साहेब जावई असल्यामुळे मी काही बोलू शकत नाही, परंतु मी मुरबाड तालुका पश्चिम मंडळाचा अध्यक्ष असल्याकारणाने या नात्याने मी अनिल भाऊंना आमच्या मंडळाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. वेळ अधिक झालेला आहे, अधिक काय बोलत नाही. या ठिकाणी मला शुभेच्छा देण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मंडळी असं म्हणतात ना, एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा त्याग असावा लागतो. अनिल दादा घडले
परंतु ते घडत असताना सन्माननीय सौभाग्यवतींचा हात लाभला यात तीळ मात्र शंका नाहीये. त्यांचं प्रेम सन्मानी अनिल भाऊंना लाभलं यात तीळ मात्र शंका नाहीये. पण कधीतरी आम्ही वाचतो, कधीतरी आम्ही दरवाजावर लिहिलेलं असतं की आई वडिलांचा आशीर्वाद. खऱ्या अर्थानं ज्या पितृस्थानाच्या छत्रछायेखाली आणि सावलीखाली अनिलदादा घडले ते मगाशी सरांनी उल्लेख करताना सांगितलं. मग नाटक असेल, त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्राच्या सर्वचेतीची परिमाणा ज्या माणसानं गाठली, अनुभव हा सर्वात मोठा दागिना अनिलदादांच्या ओंजळीमध्ये ठेवला. ते सन्माननीय बाबा मेघराजी बाबा आपणास विनंती करेल, आपलं मनोगत, आपला आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा अनिलदादांच्या या अभिषेक सोहळ्याच्या वतीनं आपण या ठिकाणी व्यक्त करायचे. सन्माननीय हरिभक्तपरायण त्याचबरोबर आमचे मेघराज बाबा गुरुजी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत. धन्यवाद. या ठिकाणी अनिल भाऊ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात. एक तासापूर्वी, सव्वा तासापूर्वी एक फोन त्याला आला. मी असा आवाज ऐकला की कोणाचा फोन आहे. म्हणजे अतिशय प्रेम ज्या व्यक्तीच्यावरती माणसाचं असते त्या माणसाची उत्सुकता, भले त्याचा कितीही विश्वास असू द्या, ती शिगेला पोहोचवणं याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. आणि म्हणतो साहेबांचा फोन होता की मी मुंबईला चाललो आहे, मी काही येणार नाही. पण त्याचं एक वाक्य होतं, साहेब माझ्यावरती इतकं प्रेम आहे की मुंबईला जाणारी तुमची गाडी वैशाखऱ्याला नक्की येईल इतका ठाम विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून ज्यांच्या साक्षीनं माझा वाढदिवस संपन्न व्हावा आणि त्याच्या हृदयामध्ये आपल्याला सगळ्यांना जिवंत ठेवणारा एक आत्मा असतो, त्या आत्म्याचं स्थान आपण ज्यांना द्यावं असं या ठिकाणी उपस्थित असणारं आमचं आराध्य दैवत सन्माननीय कथोरे साहेब. उल्हास भाऊंच्या सान्निध्यामध्ये वयाने मी त्यांच्यापेक्षा मोठा असेल, पण घोलप साहेबांनी या मुरबाड तालुक्यामध्ये काही शिकलेली माणसं हेरली आणि उल्हास भाऊसारखा एक मुलगा पदवीधर झाला, तो राजकारणात चांगलं काम करेल हा विश्वास गुलाब साहेबांच्या मनात होता. मग उल्हास भाऊ पंचायत समितीला आले, सभापती झाले, शिक्षकांचा नेता म्हणून त्यांना पाहण्याचा, आजमावण्याचा अनुभव मला आला. असे आमचे आदराचे उल्हास भाऊ. या ठिकाणी बरीच व्यासपीठावरती मंडळी आहे, मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण आदरणीय सगळं व्यासपीठ आहे. मला आमच्या कुटुंबाच्या 2 माणसांचा उल्लेख करावा लागेल. ते आमचे राजाराम आप्पा घरत, हे आमच्या कुटुंबातले वयस्कर असे व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. ते या कार्यक्रमाचे साक्षी आहेत. आमचे रघुनाथ दादा घरत आहेत. पाऊस जेव्हा पडत होता तेव्हा सगळ्यांना वाटत होतं काहीतरी व्यत्यय येतोय, काहीतरी घडतंय, आपलं मनात ठरवलं तसं होतं नाही. पण असं नसतंय. असंख्य माणसांच्या ज्या काही चांगल्या भावना असतात त्याच्या लहरी, मी थोडा अध्यात्माविषयी बोलतो, त्याच्या लहरी निसर्गामध्ये पसरतात आणि निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक, कित्येकांना वाटत होतं पाऊस पडावा, कार्यक्रम होऊ नये असंही वाटतंय, पण तरी तो झाला. याचा अर्थ काय, सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात या ठिकाणी व्हायला लागली आणि येणारा थोडासा पाऊस शांत करून गेला, गारवा देऊन गेला आणि कार्यक्रम आपल्यासमोरून सरकतोय. ज्या भूमीमध्ये आम्ही सगळेजण बसलेलो आहोत त्या भूमीशी या कार्यक्रमाचं काही नातं आहे. ते उलगडवून दाखवणं माझं कर्तव्य आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, 50 साली घटना अंमलात आली. मग राज्याची निर्मिती व्हावी, राज्य निर्माण झालं 1960ला महाराष्ट्राचं. आणि मग अशी कल्पना आली की ही राजसत्ता तिचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांची 1962 सालाला निर्मिती झाली. मग जिल्हा परिषदचे अध्यक्ष आले, पंचायत समितीचे सभापती आले. घोलप साहेबांच्या त्या राजकारणामध्ये वैशाखराचं अतिशय करारी व्यक्तिमत्व, प्रशासनावरती ज्यांची खूप पकड होती, असं वामन तात्या घरत हे नाव आलं.
आणि म्हणून या वैशाखराच्या आमच्या घराण्याला, परंपरेला 1962 सालाची परंपरा आहे. वामनता त्यांच्या नावानं घोलपसाहेबांनी एक सभापती दिला, पहिला सभापती, आणि 2 टर्म त्यानं सभापती काम करताना मुरबाड तालुक्यामध्ये एक नाव पोचलं. मी म्हणतो दीपक भाग्यवान आहे की 10 वर्षापूर्वी त्याची आई सभापती झाली. बदलत्या वातावरणाप्रमाणे आपण बदलावं हा विचार, हा विवेक त्याच्या मनात निर्माण झाला आणि तो कथोरे साहेबांच्या विचाराने त्या पक्षाकडे ओढला. फार वर्ष लागली नाही त्याला सभापती व्हायला, अगदी झाला 10-12 वर्षात. पण आमच्या कुटुंबाचा वनवास मात्र 62 वर्षाचा. 1962 साली पंचायत समितीला पोचलेले वामनदादा यांच्या 60-62 वर्षानंतर अनिलसारखा मुलगा एक कथोरे साहेबांना दिसला आणि मग ह्या तरुणांनी आता मक्तेदारी संपवावी आणि राजकारणात यावं, नव्याने एक राजकारणाची सुरुवात करावी असं त्यांना वाटलं. आणि त्याच्या रूपानं, सीमाच्या रूपानं 2 पंचवार्षिक योजनेमध्ये एक वामनता त्यांचा नातू आणि एक नातसून पंचायत समितीमध्ये पोचली. सीमा उपसभापती झाली, भले 8-15 दिवस 1 महिन्यात सभापती झाली असेल, पण आम्ही भाग्य समजतो की आम्हाला तिथे जाण्याची एक संधी मिळाली. अन्यथा राजकारण बदललं नसतं तर आमचं घराणं किंवा अनिल किंवा त्याची पत्नी ही पुढे सरसवली नसती असं मला वाटतं. माणूस तो जो घडला त्याच्या पाठीमागे तुम्ही त्याच्या वडिलांचा, आईचा, आमच्या परिवाराचा उल्लेख केला. तुकाराम महाराजांची एक उक्ती मी गेल्या वर्षी सांगितली, कुळी पन्ना पत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अहो देवाला सुद्धा चांगली मुलं जन्माला आलेली त्याचा हेवा वाटतो. मग एका बापानं आपल्या मुलाचं काम, कर्तव्य, लोकांच्या मनात त्याचं असणारं प्रेम हे जेव्हा आमच्या डोळ्याने आम्ही बघतो ना, तेव्हा आमचं जगणं सफल झालं असं आम्हाला वाटते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य माणसांना आम्ही पाहिलं की मग मी थोडासा 40 वर्षाच्या पाठीमागे जातो आणि मग त्याच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे शोधायला लागतो. खरं सांगू का, एक स्त्री लग्न होऊन जेव्हा सासरी येते ना, तिचा एक गुण सगळ्यात मोठा असतो, समर्पण. मग तो अध्यात्मामध्ये तुम्ही समर्पण केल्याशिवाय देव मिळत नाही, राजकारणामध्ये समर्पण केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. त्यामुळे मी 24 तास जेव्हा ह्या मुलाला पाहतो, कधी कधी माझी पत्नी रागावते, सीमा नाही रागवत, तिला सवय झाली. त्यामुळं की 7 वाजल्यापासून हा माणूस बाहेर पडतो, रात्री 1 वाजता येतो, 2 वाजता येतो. असं एक राजकारणाकरता माझं समर्पण आहे, लोकांच्याकरता समर्पण आहे, त्यांची छोटी मोठी कामं करणं हे माझं कर्तव्य आहे. अडल्या नडलेला जी काही मदत लागेल, मग आर्थिक असेल, प्रशासकीय असेल, या सगळ्या गोष्टीची समर्पणाचा एक गुण त्याच्या अंगी आला आणि तो तरुणांना जास्त आवडला. हा माणूस मोठा झाला तुमच्या दृष्टीने. 32-49 कोणची गाडी आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले, कृपया त्याने वॅगनर गाडी 32-49 कृपया ताबडतोब जाऊन त्या ठिकाणी काढायचे आहे. तर माणसं मोठी झाली, थोडी मोठी झाली का एक गुण अवश्य माणसाच्या अंगामध्ये शिरतो, तो असतो अहंकार. पण हा गुण ह्या माणसाकडे नाही. तो लहानात लहान माणसाला भेटला, मित्राला भेटला, मोठ्यांना भेटला की मला सगळेजण सांगतात, केवळ मुरबाडपुरता मी मर्यादित नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये 30-35 वर्षे शिक्षकांचं काम करताना जो शिक्षक मला भेटतो, जो माणूस भेटतो, मग शहापूरचा असेल, कल्याणला असेल, ते नातं त्यांनी माझ्या मित्रांचं जपलं आणि मग ते मला सांगतात, फार गोड मुलगा आहे तुमचा, तुमच्यासारखा स्वभाव, तुमच्यासारखं बोलणं आमच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलं. याच्यापेक्षा आपल्या मुलाची स्तुती अधिक काय आहे का? तुम्हाला खरं सांगतो मी की माणूस राजकारणामध्ये असा मोठा होत नाही हो. त्याच्याजवळ नित्यनियमाने काही पुस्तकं असतात. मग तो शरदचंद्र पवारांचं पुस्तक वाचतो, ते राजकारणामध्ये कसे मोठे झाले. तो अटल बिहारींचं पुस्तक वाचतो, तो अनेक समाजसुधारकांची पुस्तकं वाचतो आणि त्याच्यातून मला कसं मोठा होता येईल असे बारीक सारीक गुण त्यांनी हेरले आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतःला घडवत गेलं. मी असं म्हणतो की अनेक लोकांना त्यांनी मदत केली. त्या मदतीमध्ये डोळ्यांमध्ये मी भावना बघितल्या, प्रेम बघितलं, आस्था बघितली, अश्रू बघितले. आणि मग नाही मिळालं आपल्याला राजकारणात, नाही मिळायचं उद्या काहीतरी, आपल्याला नाही मिळायचं पद, पण या पलीकडे हजारो माणसांचे अश्रू, प्रेम हे तर सतत आपल्या बरोबर येणार आहे कर्माच्या निमित्ताने.
त्यामुळे मी त्याला एक गोष्ट सांगले, समाधानी राहायचं. मिळेल ना ते प्रारब्धात असते, ते मिळतं. आणि प्रारब्धातून कसं मोठं राहायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतंय. आणि त्यामुळं बहुआयामी व्यक्तिमत्व. मी तुम्हाला सांगतो, 300 मुलं या मुरबाड तालुक्यामधली या विभागातली भारावलेली आहेत. ती 15 ऑगस्ट आणि या वाढदिवसाच्या पूर्वी 2-3 दिवस रक्तदान शिबिर असतं. 300 मुलांनी आपलं रक्त काढून द्यावं, हे काय किमया असेल हो. आणि मग कधीतरी रात्री फोन येतो, पहाटे फोन येतो की भाऊ आम्हाला 4 बाटली रक्त पाहिजे, 6 बाटली रक्त पाहिजे. त्या माणसाला त्या रात्री त्या फोनने रक्त मिळते. आणि मग दुसऱ्या दिवशी भाऊ आमचं काम झालं, आमचा माणूस वाटला. यापेक्षा आयुष्यातली आपली कर्म करण्याची गती काय असते. त्यामुळे असं बहुआयामी व्यक्तिमत्व घडलं, खूप सुंदर घडलं. आम्हाला त्याचा हेवा वाटतोय. आणि म्हणून आपल्या कुटुंबाचा एक घटक समाजाकरता जगतोय, वावरतोय. आणि त्याबरोबर राजकारण हा दुय्यम भाग आहे. तो करत असताना नामदेव शास्त्रींचं एक वाक्य मला आठवते. त्याने असं सांगलं, मतं मागायला विनंती करायची गरज नाही. तुम्ही पहिल्यांदा माणसांच्या हृदयात जागा निर्माण करा. माणसांच्या हृदयामध्ये जागा निर्माण करा. तुम्ही विरोधी पक्षाची माणसं असल्या तरी बॅलेट पेपरवर गेल्यावरती तुम्हाला मतदान देतील. साहेबांची आत्ताची निवडणूक मला वावठळ वाटत होती. पण मी मनात असा विचार करायचो, हा माणूस घराघरात पोचलेला आहे, हृदयात. मी एक मुलाखत, साहेब तुम्ही ऐकली असेल किंवा नाही, पण माझ्याकडे अंबरनाथची माणसं आलती माझी मुलाखत घ्याल. ती मुलाखत इतकी आवडली त्यांना की राजकारणात असं झालं तर काय होईल. तर मी 40 वर्षाचा इतिहास सांगितला त्यांना, अगदी घोलप साहेबापासून, पवार साहेबांपासून, आणि काय बदललंय हे सांगितलं. आणि त्यांना विश्वास सांगितला की ती माणसांची युती झाली, एकत्रकरण झालं तरी कथोरे साहेबांच्या विजयाला धक्का पोचणार नाही, हा 70 वर्षाच्या माणसाचा एक विश्वास आहे. आणि मग ज्याने माझी मुलाखत घेतली त्याचा फोन आला होता मला की काका तुम्ही इतक्या अनुभवाने बोललात आणि जे तुम्ही सांगितलं ती मुलाखत ज्यांनी बघितली त्यांनी मला सांगितलं काका सुंदर. मी म्हणालो सुंदर मुलाखतीपेक्षा माझे शब्द त्याच्यातले महत्त्वाचे होते. आणि त्यामुळं खरं म्हणजे इथे काय घडलं ते मला माहीत नाही, इथे काय घडलं ते मला माहीत नाही. तो विश्वास माझ्या मनात बसत नाही. पण तो मात्र 1 महिना अस्वस्थ की जितक्या भावनेने मी माणसांच्या मध्ये पोचलो त्या माणसाने काही वेगळं चित्र उमटवलं याचा विश्वास त्याच्या मनाला बसत नव्हता. आणि म्हणून साहेबांची गाडी इथपर्यंत आली तरी त्याच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता, तो उत्साह नव्हता. कुणीतरी माझ्या घरातल्या माणसांनी मला फसवलंय ही वेदना 1 महिना त्याच्या मनातून गेली नाही. मी त्याला शांत करायला की जगाची बाजारपेठ अशीच आहे, ती कधी आपल्याला फसवेल ना याचा भरोसा वाटत नाही. म्हणून उमेदीने उभं राहायचं, माणसाने का फसवलं याच्या मुळाला जायचं आणि बदल करायचा. बदल करतो तो खरा कार्यकर्ता. आणि म्हणून अशा विविध गुणांनी नटलेल्या ह्या मुलाकरता या पावसामध्ये किती प्रेमाने तुम्ही सगळे आलात. मला माहीत आहे मी किती वेळ बोलतोय पण तुमच्या चेहऱ्यावरची माशी हल्ली नाही. आणि म्हणून ज्या माणसांचा मला अभ्यास करता आला, नाटकामध्ये भूमिका करायला माणसं तयार करता आली, तेव्हा माणसांचा चेहरा वाचणारा मी एक माणूस आहे. आणि त्यामुळे आमचं भाग्य आहे, आम्हाला काही मिळालं याच्यापेक्षा हे माणूस अनिलला त्याच्या रूपाने मिळाला त्याला ते देव मानतात. असे कथोरे साहेबांच्या भाग्यानं अनिलचं भाग्य घडणार आहे. उद्या काय मिळेल न मिळेल एक नेतृत्व उभं करण्याची या घराला संधी साहेबांनी दिली. मी मनापासून आभार मानतो. इथे कितीतरी कार्यकर्ते झटतात, तरुणांची पिढी उभी केली, अनिल भाऊला नेतृत्व मानतायत. त्यामुळे मुरबाड तालुक्यातली कितीतरी माणसं तो सूर ऐकतात आणि भाऊकडून आमचं काम होईल. प्रशासनाचा दांडगा अनुभव या माणसाने घेतला, बारीक सारीक भागांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून असं हे व्यक्तिमत्व आपल्यासमोर घडलंय. उदंड प्रेम ह्या मुलाला तुम्ही दिलंय, असंच ते प्रेम तुमच्याकडून मिळावं अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो. खरं म्हणजे आपल्या बापांनी कुटुंबातल्या माणसांनी बोलावं अशी अपेक्षा नसेल कोणाची, पण तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. आणि मनामध्ये त्याच्याविषयी असणाऱ्या भावना व्यक्त करण्याची संधी तुम्ही मला दिलीत, मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. हॅलो, ती वॅगनर निघाली का? 3249 ना, 3249 नंबरची वॅगनर. त्या वॅगनरमुळे फार ट्रॅफिक झालेली आहे. ज्याची कोणाची असेल ती पहिल्यांदा बाजूला घ्या. धन्यवाद. या ठिकाणी ठाणे जिल्हा देशमुख मराठा संघाचे अध्यक्ष सन्माननीय विलास काका देशमुख यांना विनंती आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्याची. नमस्कार मंडळी. आज अनिल भाऊंच्या अभिषेचन सोहळ्यासाठी जमलेले आमचे भाग्यविधाते व तालुक्याचे आमदार माननीय कथोरे साहेब व आमचे आधारस्तंभ आणि अनिल भाऊच्याबद्दल आलेले सगळे व्यासपीठ व सगळे
आमचे अभिजित देशमुख साहेब, सुहास मोरे साहेब, उल्हास भाऊ व सर्व कार्यकर्ते आणि आलेले सर्व आमचे कार्यकर्ते आणि सगळ्या पक्षाचे लोक आलेले आहेत. असं मी चेहरे पाहिले सगळ्यांचे, बऱ्याच पक्षांचे लोक इथं आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे आपल्या गोडी आहे, आपल्या शरीरात गोडी आहे, संबळात गोडी आहे. कारण का आमचा परिसर असा आहे का त्या परिसराला लागलेल्या माणसाला आपाप सगळी माणसं जोडून येतात. तसं अनिल भाऊ आम्ही एका ग्रुपचं आहेत. 2009 पासून साहेबांच्या बरोबर आहेत. तिथून आमचा अजून कधी तुटला नाही. अनिल भाऊंचा स्वभाव, मी कधी कधी भडकायचं तरी ते मला शांत होऊन संध्याकाळचे फोन करायचं, काका माझं काही चुकलं, म्हणून चुकलं नाही, आपण पुढे जायला पाहिजे. याच्यासाठी मी त्यांचा नेहमीच हे करायचं. आमचं सगळी टीम चांगली आहे, सगळे एका याच्याने बिलगतात आणि कामसुद्धा चांगल्या पद्धतीने करतात. आम्हाला कोणी, आम्ही प्रत्येकाच्या दारात जाऊन प्रत्येकाच्या घरात जाऊन पाहतलो. आम्ही शिवासुद्धा लोकांच्या खाल्ल्यात. अनिल भाऊ आम्ही सगळा ग्रुप होता, म्हणजे आम्ही कधी रागवले नाही लोकांच्या. म्हणून कसा माणूस असावा, परीच चांगला असाल तर दुनिया चांगली होते. तसं आमचे साहेबसुद्धा एकदम पॉवरफुल आहेत, त्यांची शक्ती आहे, त्यांच्याकडे कुठली विद्या आहे मला माहीत नाही. त्यांच्याकडे गेलेला माणूस कधीच सुटत नाही. 2009 पासून आम्ही जोडलेले आहेत. आम्हाला चिकार जाण्याचा प्रयत्न केला अनिल भाऊ, आम्हाला सगळ्यांना भेटण्याचा आम्हाला चिकार अपेक्षा दाखवल्या, आम्ही काही सोडलं नाही. साहेब बोलतील ती पूर्वदिशा. म्हणून मी माझ्या ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाजाच्या वतीने अनिल भाऊंना शुभेच्छा देतो. माझ्या न्याडी गावाच्या वतीने व जमलेले सर्व मंडळींच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने भाऊंना शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी मुरबाड तालुक्याचे पालकत्व आणि मुरबाड तालुक्याचे तहसीलदार आदरणीय अभिजित देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आजच्या या अनिल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आवर्जून आदरणीय लोकप्रतिनिधी, लोकप्रिय आमदार साहेब, सन्मान्य सर्व व्यासपीठ, सर्वांचे काही नावं घेत नाही. 2011-12 पासून सर हे सगळे जे छोटे आत्ता जे वरती बसलेले आहेत तेव्हा हे सगळे कार्यकर्ते म्हणून मी स्टेजच्या खाली बघितलेले आहेत 2011-12-13 पण कदाचित ह्या सर्व दगडांना आपण पैलू दिला आणि आज हे सगळे हिरे झालेले आहेत हे आवर्जून मला सांगू इच्छितो. अनिल भाऊंच्या बाबतीत बोलायचं तर एक युवा नेतृत्व जे सुसंस्कृत कसं असतं, घरूनच कदाचित त्यांना तो वारसा मिळाला असावा आणि आदरणीय साहेबांच्या तालमीत घडल्यामुळं एक चांगलं युवा नेतृत्व तयार झालेलं आहे. जे एखादं काम घेऊन आल्यानंतर त्यांचं जे मी बघतो की सामाजिक बांधिलकी एवढी आहे की तळागाळातल्या लोकांचा पहिल्यांदा विचार करून ते माझ्याकडे आणणार आणि कसा त्यातून मार्ग काढता येईल ते समजून घेणार. एखाद्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलं तरी प्रशासनासोबत ते असतात. तो एक आवर्जून गुण त्यांनी आदरणीय साहेबांचा घेतलेला आहे की बाबा नाही हे करूनच पाहिजेत किंवा काय असं कधी न करता साहेब ह्याच्यामध्ये कसं करता येईल, कसा मार्ग काढता येईल, आपल्याला ह्या माणसाला मदत करायची आहे, अशा प्रकारचं त्याचं एक खूप चांगली भावना असते. हीच भावना त्यांनी पुढच्या त्यांच्या आयुष्यात जोपासावी. त्यांना भावी आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप आणि तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात त्याच्यामध्ये पण सर्व ह्या जनतेचं तुम्हाला भाग्य लाभावं हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरंतर मनातील भावना आणि समाजात उभरतं व्यक्तिमत्व कसं असावं या सगळ्या गोष्टी आपल्या मनोगतातून आपण व्यक्त केल्या. मनपूर्वक आभार. या ठिकाणी जिल्हा परिषद माजी सदस्य सन्माननीय ज्येष्ठ नेते उल्हासभाऊ बांगरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपला केवळ या परिसराचाच नाही तर सबंध तालुक्याचा आपला, मला असं वाटतंय बरेच जण साहेब त्याला कोणी साहित्य क्षेत्राची आवड, कोणी म्हणाला नाटकाची आवड, म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्राची आवड. आणि म्हणून मला पुढं जाऊन असं म्हणावंसं वाटतंय की आजचा त्याचा ड्रेस पाहिल्यावर आपला लाडका हिरो तरीसुद्धा टाळ्याने वाजले. हो बांगर साहेब एक सूचना द्यायची होती. आता आणखी गाडी 6634 I-10 गाडी आहे, ज्यांची कोणाची असेल बाजूला घ्या, फार ट्रॅफिक आहे. नाही सुहास वगैरे आम्ही तर सगळे खासगीत आहे ना काही ते हिरोचं नाव. आज ड्रेस पण सीमाताई तसाच आहे. ठीक आहे, विनोदाचा भाग सोडून द्या. आपला जनसामान्याचा असामान्य नेता मी नाही म्हणणार. नेत्याची हवा डोक्यात गेली
की माणूस फार दिवस जमिनीवर राहत नाही. मेघराज गुरुजींनी आपल्या घरात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे एक जनसामान्याचा असामान्य कार्यकर्ता म्हणून आपला अनिल भाऊ याचा आजचा हा वाढदिवस आहे. कितवा आहे काय विचारलं नाही. या कार्यक्रमासाठी अनिलला आशीर्वाद देण्यासाठी साहेब निघाले होते मुंबईला. प्रेमापोटी परत अर्ध्या रस्त्यातून परत फिरून आले. सन्माननीय या मतदारसंघाचे आपले सगळ्यांचेच लाडके नेते विकास पुरुष आदरणीय किसनजी कतोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले तहसीलदार साहेब अभिजितजी देशमुख साहेब, आता व्यासपीठावर सगळेच म्हणजे आमचे दोन्ही दीपक पवार, जितेंद्र भावार, ते सुहास भाऊ किंवा सगळ्यांचीच आता नावं घ्यायला काका उशीर होईल म्हणून व्यासपीठाची दिलगिरी या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपण सगळेच व्यासपीठावर असलेली सगळी दिग्गज मंडळी आणि समोर असलेली फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळेच कार्यकर्ते, बंधू, भगिनी आणि मित्रांनो, आज वाढदिवस आहे आपल्या अनिलचा. पण साहेब थोडंसं मी मागे जातो. मेघराज घरत गुरुजींची बहीण, एक बहीण आपल्या नारविलला चौधरी कुटुंबात दिले. चौधरी कुटुंबाचं आणि तहसीलदार साहेब बांगर कुटुंबाचं नातं किती घनिष्ठ. म्हणजे माझे वडील स्वर्गीय दादा चौधरी गुरुजी किंवा मेघराज घरत गुरुजींचे मेहुणे आज आहेत नाहीत, परंतु मला असं वाटतंय त्याचे साक्षीदार सन्माननीय आमदार साहेब आहेत. तासनात तास त्यांच्या सगळ्या बैठका त्यावेळेला असायच्या. आणि घरत गुरुजी ज्या वेळेला नारवीला यायचे त्यावेळेला बहिणीचं घर जरी वरच्या टोकाला होतं, परंतु ते कधी चुकले नाहीत की नारवीला आल्यानंतर आमच्या घरी आल्याशिवाय ते कधी गेलेच नाहीत. आणि म्हणून त्यांनी घरत गुरुजींकडे पाहण्याचा सगळ्यांचा आपल्याला दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा एक वेगळा आहे. एक आदर्श सुसंस्कृत किंवा विशेषतः तालुका पुरस्कार, जिल्हा पुरस्कार, राज्य पुरस्कार सुद्धा प्राप्त असलेले हे घरत गुरुजी आहेत आणि ते अनिलचे वडील आहेत. असे आई वडील असल्यानंतर मला असं वाटतंय संस्कार काही वेगळे होतील हे सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि म्हणून मी सगळीच आता पार्श्वभूमी सांगत बसणार नाही, उशीर खूप झाला आहे. परंतु मला आठवत आहे की 2009 साली साहेब अनेकांनी उल्लेख केला माझ्या अगोदर, पहिल्यांदा या मतदारसंघाचे आमदार झाले आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता, साहेब आमदार झाले आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मला राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यावेळेला संधी दिली. आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की आता युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष आपल्याला निवडायचे. अनिलला आठवत असेल, PWच्या गेस्ट हाऊसवरती आमची बैठक होती. आम्ही तिथं ठरवलं, बरेच जण 5-6 जण इच्छुक होते. साहेबांना अनिलचं नाव आम्ही दिलं आणि मला असं वाटतंय राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष झाला तेव्हापासून निश्चितपणानं या तालुक्यात अनिलने जे काम केलं आहे, युवकामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण करण्याचं काम केलं, निश्चितपणानं ते अतिशय फार मोठं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा अनिलच्या या कामासाठी अभिनंदन करतो आणि त्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छासुद्धा निश्चितपणाने या प्रसंगी देतो. खरं तर ती सुरुवात 2009 पासून झाली. पंचायत समितीचा सदस्य म्हणून आम्ही एका सभागृहात होतो. सीमाताई नंतर पंचायत समितीवर आल्या, महिला आरक्षण झाल्यावर उपसभापती झाल्या. आणि मी मगाशी सांगायचं राहून गेलो की असं म्हणतात, प्रवचनकार महाराज इथे आहेत रमेशजी शिंदे, की नदीतल्या शिंपळ्याला जर पडणाऱ्या पावसाचा स्पर्श झाला तर त्यामध्ये मोती तयार होतो. आणि म्हणून मला असं वाटतंय साहेबांच्या रूपानं जे अनेक वक्त्यांनी इथं विचार व्यक्त केले, ही गोष्ट खरी आहे. सन्माननीय आमदार साहेबांच्या रूपानं अनिलसारख्या कार्यकर्त्याला तो सहवास मिळाला, तो स्पर्श झाला. आणि म्हणूनच आज अशा प्रकारचे दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. सोन्याचे दिवस त्या ठिकाणी आज या कुटुंबाला पाहायला मिळाले. आणि अनिलला ज्या ज्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी त्यांनी त्या संधीचं निश्चितपणानं सोनं केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना आईवडिलांचा आशीर्वाद तर फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून आई वडील यांचा आशीर्वाद निश्चितपणानं अनिलला चांगला आहे.
समोरच धर्मपत्नी आपल्या सीमाताई आहेत आणि ही दोन्ही उभायता आपली सन्माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं सामाजिक, राजकीय, धार्मिक या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. आणि म्हणून हे सगळं करत असताना असं म्हणतात केवळ पुरुष एकटा सगळं काही करू शकत नाही. यशस्वी पुरुषाच्या मागं एखाद्या यशस्वी स्त्री जर नसेल तर तो पुरुष त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. आणि म्हणून सीमाताईने अनिलला त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारची या ठिकाणी साथ करतायत. आणि म्हणून सीमाताई आणि अनिलचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. भविष्यामध्ये त्यांनी आज जो आपला समाजामध्ये तो काम करतो आहे तो भविष्यामध्ये अधिक जोमानं करत राहावं. त्याच्या मनातील अनेक आकांक्षा, इच्छा तहसीलदार साहेब आपण या ठिकाणी ज्या व्यक्त केल्यात त्या निश्चितपणानं पूर्ण होवोत अशा प्रकारची परमेश्वराला प्रार्थना करतो. परमेश्वराने त्याला उदंड आयुष्य द्यावं अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आणि अधिक वेळ झाला आहे त्यामुळे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बांगर सर. एक महत्वाची सूचना आहे, 6514 क्रमांकाची लाल कलरची बलेनो गाडी कोणाची असेल, 6514 नंबरची बलेनो कार रेड कलरची आहे, कृपया बाजूला घ्या, फार ट्रॅफिक झालेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी थोडासा कार्यक्रमामध्ये बदल करतो. आपण एवढे मोठ्या संख्येने उपस्थित आहात, प्रत्यक्ष अनिल भाऊला भेटण्यासाठी आलेला आहात, परंतु त्यांच्याकडून आपलं हितगुज व्हावं म्हणून आपणास विनंती करतो अनिल भाऊ, आपण या ठिकाणी आपलं 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. साहेब, सत्कार मूर्ती जरी मी असलो तरी ज्यांच्या माध्यमातून हा सगळा जनसमुदाय जमलेला आहे ते या मुरबाड विधानसभा क्षेत्राचे पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या चरणी मी प्रथमतः नतमस्तक होतोय. मंचकावरील उपस्थित माझे मम्मी आणि पप्पा, त्याचबरोबर ज्यांनी माझी राजकारणाची सुरुवात करताना दिशा ठरवून दिली ते आदरणीय उल्हास भाऊ बांगर. सुरुवातीच्या काळामध्ये प्रशासनाचा ग ज्याला समजत नव्हता आणि सुरुवातीलाच 2009-10च्या काळामध्ये आदरणीय देशमुख साहेब नायब तहसीलदार होते. ते आदरणीय मुरबाड तालुक्याचे तहसीलदार देशमुख साहेब, मंचकावरील उपस्थित माझे मित्र दीपकजी पवार, गणेशजी भावारते, माझे मार्गदर्शक सुहासदादा मोरे, मंचकावरील सातत्यानं वडिलांप्रमाणे प्रेम करणारे आमचे विलास काका देशमुख, मोहनजी सासे, गोविंदजी भला, अभिजित घोलप, आमचे चुलते राजारामप्पा घरत, रघुनाथ दादा घरत, आमचे भाऊजी योगेंद्र बांगर सर, दाऊदबाई, गोडांबेताई, शेट्टे मॅडम, नंदाताई उगडा, गोल्ले सर, अशोकजी मोरे, उगडेजी, सचिन चौधरी, मंचकावरील खापरे सर, मंचकावरील उपस्थित हरिभाऊ राऊत, सगळीच नावं घेण्याचं मोह टाळतोय. मंचकावरील सर्वच उपस्थित मान्यवर आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम भर पावसामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा जनसमुदाय जमलेला आहे त्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या आयुष्यामध्ये 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते सातत्याने मला एक वेगळी ऊर्जा आणि वेगळी प्रेरणा देतात. पहिला दिवस असतो 19 सप्टेंबर. 19 सप्टेंबर म्हणजे आदरणीय पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय किसनजी कथोरे साहेबांचा वाढदिवस. त्या ठिकाणी साहेब गेल्यानंतर माझा पाय कधी बाहेर निघाला नाही का या पटांगणातून लवकर बाहेर निघावं. 18 आणि 19 दिवस बघितल्यानंतर वर्षभराची ऊर्जा साहेब तुमचा वाढदिवस बघितल्यानंतर मला मिळते. आणि दुसरा दिवस आजचा माझा वाढदिवसाचा दिवस. गेली 5-6 वर्षापासून हा वाढदिवस हा ज्या काही जनसमुदायाच्या माध्यमातून साजरा होतोय
आणि खऱ्या अर्थानं वर्षभराची ऊर्जा त्या माध्यमातून मला मिळते. तसं बघितलं तर मी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. पहिल्यांदा भाग्यवान अशासाठी आहे का मला मेघराज घरत गुरुजींचे मुलगा म्हणून मी जन्माला आलो. आणि माझी आई या ठिकाणी आहे, त्यांच्या पदरी मी जन्माला आलो. आणि दुसरं अशासाठी मी भाग्यवान आहे का कथोरे साहेबांच्या सारखा नेता मला लाभला. आणि निश्चित पद्धतीनं तिसरा भाग्यवान अशासाठी आहे का मला माझी धर्मपत्नी सीमा घरत म्हणून मिळाली. या तीनही व्यक्तिमत्वांच्यामुळे खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे 2009च्या आधीचा काळ मला जर आठवला तर लोकांच्या घरावरती कौलांच्या वरती चढून डिश फिट करणारा हा मुलगा, नंतर मुलांना कॉम्प्युटर शिकवणारा हा मुलगा, खऱ्या अर्थानं 2009ला कथोरे साहेब या तालुक्याचे आमदार झाले. उल्हासभाऊंनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे. कथोरे साहेबांना त्यावेळेस माझा राजकारणाचा काही संबंध नव्हता. कथोरे साहेबांना फक्त मी मतदानच केलं होतं आणि पहिलं मतदान साहेब ते माझं होतं. आणि त्यानंतर कथोरे साहेबांनी राष्ट्रवादी युवकचा मला अध्यक्ष केला. 2010 ते 11 हे एक वर्षाचा कालावधी किंवा कालखंड जर मला आठवला, कथोरे साहेब मला फोन करायचे, अरे कुठे आहे, मुरबाडच्या नाक्यावरती साहेबांच्या गाडीमध्ये बसायचो. एखाद्या अधिकाऱ्याला साहेब मला फोन करायला सांगायचे. आणि त्यावेळेस मला कल्पना नव्हती, लोकांच्या समस्यांची कल्पना नव्हती, अधिकाऱ्यांशी कसं बोलायची त्याची कल्पना नव्हती. मी डायरेक्ट बोलायचो कथोरे साहेबांना तुमच्याशी बोलायचे. आणि कथोरे साहेब फोन ठेवल्यानंतर मला सांगायचे, अनिल जर असा जर बोलला ना तर अधिकारी कधीच तुझं ऐकणार नाहीत. आधी त्या अधिकाऱ्याची मानसिकता तयार कर बोलण्याची आणि मग मला फोन लावून देत चल. अशा पद्धतीचं राजकारणाचे संस्कार करण्याचं काम आदरणीय कथोरे साहेबांनी माझ्यावरती केलं. केवळ तेवढंच नाही, लोकांचे प्रश्न सोडत असताना कथोरे साहेब 2010चं वाक्य मला तुमच्या केबिन मधलं दत्त चौकातलं ऑफिस मधलं तुमचं एक वाक्य मला आठवतंय. साहेबांनी मीच होतो ते साहेबांनी मला आवर्जून एक गोष्ट सांगितली का आणि काम असं कर का त्यानंतर किसन कथोरेला तुझी गरज लागली नाही पाहिजे. कथोरे साहेबांना तुझी गरज म्हणजे तुला सतत कथोरे साहेबांची गरज नाही लागली पाहिजे, तर तुझी गरज कथोरे साहेबांना लागली पाहिजे. अशा पद्धतीचं तू काम तयार कर. हे वाक्य साहेब तुमच्या तोंडातलं आहे. मग अशा पद्धतीचं वाक्य ज्यावेळेस एखाद्या तरुणाला घडवत असताना नेत्याचं येतंय तर नेत्याचा कार्यकर्त्यावरती किती विश्वास असला पाहिजे. का आता भविष्यामध्ये कोणी कार्यकर्ते घडवायला बघत नाहीत, कारण पळणारे कार्यकर्ते फार बघितलेले आहेत. परंतु साहेबांना विश्वास होता का या मुलाला मी घडवतोय आणि मला विश्वासाने या ठिकाणी सांगायला आनंद होतोय का तालुक्यातला सगळ्यात पहिला युवक जर कोण जर घडवला असेल तर तो हा अनिल घरत आहे. कथोरे साहेबांच्या राजकीय कारकिर्दीमधला मुरबाड तालुक्यातला पहिला युवक घडणारा मी आहे. त्यानंतर दीपक भाऊ असेल, मोहन भाऊ असेल, आमचा मनोज देसले असेल, सचिन भाऊ असतील, या सगळे युवक त्यानंतर टप्प्याटप्प्याने घडत गेले. परंतु 2010ला दसई येथील मानधने कुटुंबाच्या व्यापारी संघटनेच्या मीटिंगला मी साहेबांच्या गाडीत रात्री 8 वाजता बसलो होतो. त्यावेळेस आमच्या भागामध्ये कधी आरक्षण जनरलचं पडलं नव्हतं. परंतु 2010ला या व्यक्तिमत्वाने 2010ला रात्री 8 वाजता मला गाडीत बसल्यानंतर सांगितलं, अनिल निवडणूक लढशील का. बघा काय विश्वास आहे. एखाद्या तरुणाला घडवताना किती विश्वास असला पाहिजे. 2010ला मला सांगितलं निवडणूक लढशील का. मी साहेबांना त्यावेळेस बोललो की साहेब संधी दिली तर 100% निवडणूक लढेल, परंतु मला अनुभव काहीच नाहीये. साहेब बोलतो ती काळजी करू नका. आणि 2012ला सुदैवानं आरक्षण जनरल पडलं आणि त्या ठिकाणी मला पंचायत समितीला सदस्य म्हणून जाण्याचा मान मिळाला. आदरणीय उल्हासभाऊ त्यावेळेस माझ्या सोबत होते. त्या बॉडीमध्ये उल्हासभाऊ सुद्धा होते. उल्हासभाऊ तुम्हाला सुद्धा आठवत आहे, पंचायत समितीचा 28 वर्षाचा सगळ्यात तरुण होण्याचा मान आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला मिळाला. 2012ला 28 वर्षाचा तरुण आदरणीय उल्हासभाऊंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत होता. आणि खऱ्या अर्थानं ही वडीलधारी माणसांचा सहवास ज्यावेळेस लाभतो तर त्यावेळेस समाजकारणाची आणि राजकारणाची दिशा बदलायला वेळ लागत नाहीये.
आदरणीय कथोरे साहेबांनी सातत्याने शिकवण्याचा मला प्रयत्न केला. कथोरे साहेब आवर्जून माझ्या आयुष्यातल्या काही घटना मी या ठिकाणी सांगतोय, का मला खऱ्या अर्थाने मी स्वतःला नशीबवान समजतोय का तुमच्यासारखा नेता मला जर लाभला नसता, तुमचं मार्गदर्शन जर मला लाभलं नसतं तर मी कदापि घडवलो नसतो. साहेब 6 दिवसापूर्वीची घटना, करवेळावरून साहेब मला फोन आला एका विधवा महिलेचा. साहेब भावेश भावार्ते त्याचं नाव आहे. ट्रॅक्टरमध्ये साहेब त्या मुलाचा अपघात झाला होता. विधवा महिला होती साहेब, फोनवरती मला बोलत होती. तिला कोणी नंबर दिला मला माहीत नाहीये, परंतु ती विधवा महिला साहेब फोनवरती बोलताना माझ्याशी रडत होती. का अनिल भाऊ बोलताय का? मी बोललो हो बोलतोय. माझ्या मुलाला 6 बॉटल रक्त पाहिजे, काही करून जर ते रक्त जर मला जर तुम्ही उपलब्ध करून जर दिला नाही तर माझा मुलगा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडेल. साहेब 1 तासामध्ये त्या बाईला रात्री 8-8:30 वाजता साहेब रक्त त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. आणि साहेब काल परत त्या बाईचा फोन आला का आज माझा मुलगा सुखरूप आहे. साहेब ही भावना साहेब विधवा महिलेची ज्यावेळेस माझ्याविषयी ज्यावेळेस बोललं जातंय तर त्यावेळेस साहेब तुमचा चेहरा माझ्या समोर येतोय. का या नेत्यांनी मला जर घडवलं नसतं, या नेत्यांनी जर त्याचा हात माझ्या पाठीशी जर ठेवला नसता तर ह्या विधवा महिलेचे आशीर्वाद साहेब मला मिळाले नसते. साहेब दुसरी एक घटना आवर्जून साहेब मी सांगतोय. 1 महिन्यापूर्वी साहेब घटना घडली. 1 महिन्यापूर्वी साहेब चौधरी कुटुंबातील एक बच्चू, एक आमच्या झाडगर पठारावरचा मोहवाडीतील तहसीलदार साहेब एक बच्चू त्या ठिकाणी जन्माला आला. जन्माला आल्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला सुरुवात झाली. ती बाई वाकचौडे मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आणि त्या बच्चूला टिटवाळ्याला पाठवलं त्याला पुढील उपचारासाठी. त्या चौधरीच्या खिशामध्ये 10,000 होते. 10,000 संपल्यानंतर त्यांनी त्या बच्चूला साहेब उचललं का आता माझ्यात काही होणार नाही. त्या बच्चूला साहेब त्यांनी उचललं आणि पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये वाकचौडे मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये आणून ठेवलं. त्यावेळेस दीपक भाऊंचा सुद्धा मला फोन होता, दीपक पवारांचा सुद्धा मला फोन होता का तो बच्चू जो आलाय त्या मॅडमनी पुन्हा मला साहेब फोन केला का हा बच्चू इथे मरून जाणार बोलतात. आणि खऱ्या अर्थानं तो माणूस त्या बच्चूला ना आईला घरी घेऊन साहेब जाणार होता. त्याला सुद्धा समजलं होतं की माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्या मॅडमनी मला बोलून घेतलं, तहसीलदार साहेब तुमच्याच केबिनमध्ये मी होतो. आणि त्यानंतर साहेब मी त्या हॉस्पिटलला गेलो. त्यांना वाकचौडे मॅडमनी सांगितलं भाऊ काही करा पण या बच्चूला वाचवायला पाहिजे. यांच्याकडे पैसे नाही आहेत, मला माहीत आहे पैसे नाही आहेत. साहेब ॲम्ब्युलन्स करून दिली. त्यानंतर एक शेखर देशमुख म्हणून आरोग्य मित्र म्हणून काम करतो त्याच्याशी संपर्क साधला आणि टॉप ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये साहेब आपल्या आशीर्वादामुळे त्या बच्चूला त्या ठिकाणी घेऊन गेलो. 15 दिवसाच्या त्या ठिकाणी मी 3 फेऱ्या मारल्या. परंतु 15 दिवसानंतर ज्यावेळेस सुखरूप ज्यावेळेस तो बच्चू आईच्या सोबत ज्यावेळेस आला, पहिल्यांदा साहेब तो घरी गेला नाही, तो माझ्या घरी साहेब माझे पाय पकडायला आला. साहेब हा आशीर्वाद आणि हा प्रेम साहेब तुमच्यामुळे मला भेटू शकलं. ह्या घटना साहेब मी कदापि विसरू शकणार नाहीये. केवळ ही घटना ही उदाहरणं मी तुम्हाला देतोय. माझ्या आयुष्यामध्ये असंख्य अशा घटना घडल्या का त्या घटना मला जगाची दिशा देऊ लागला. गेली 15 वर्षाचा माझा सामाजिक आणि राजकीय अनुभव जर बघितला तर ज्या वेळेस साहेब माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्हपणा येतोय तर 2010ला तुम्ही माझ्या खांद्यावरती पाठीवरती ठेवलेला हाताची मला सातत्याने आठवण होते का हा जर नसता तर मी घडलो नसतो आणि सातत्याने नैराश्याच्याच खाईत गेलो असतो. परंतु ह्या हातामध्ये काय जादू आहे काही समजलं नाही. परंतु सातत्यानं माझ्यासारख्या तरुणाला सतत एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळी प्रेरणा देत राहिली. साहेब या 2 गटामध्ये केवळ काम करत असताना तालुक्यातील कुठला जरी प्रश्न आला, प्रशासनाचा साहेब तुमच्या माध्यमातून एवढा अनुभव तुम्ही मला देऊन ठेवलेला आहे का या ठिकाणी साहेब कुठल्याही अधिकाऱ्याला फोन गेल्यानंतर ज्यावेळेस सकाळी माझ्याकडे माणसं येतात त्यांचं फोनवरती कथोरे साहेबांच्या नावाने काम होते का त्यांना कल्पना आहे अनिल घरतचा फोन आलेला आहे म्हणजे अनिल घरत म्हणजे किसन कथोरेंचा शिष्य आहे. त्यामुळे तो काम साहेब चुटकीसरशी त्या ठिकाणी होतंय आणि रोज असंख्य लोकांची कामं करण्याची त्या ठिकाणी साहेब संधी मला मिळते. या ठिकाणी विकासाच्या बाबतीत साहेब तुमच्या आशीर्वादामुळे या 2 गटात कधी कमी पडलो नाही. साहेब मला खात्री आणि विश्वास आहे साहेब विकासाच्या बाबतीत हे दोन्ही गट उल्हास भाऊ नंबर 1ला आहेत. कुठलाही रस्त्याचा विषय असेल मोजून साहेब 2-4 रस्ते साहेब राहिलेले आहेत त्याला सुद्धा साहेब तुम्ही पैसे दिलेले आहेत. कुठलाही रस्ता माझ्या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये असा खड्डा राहिलेला नाही साहेब. हे जे का 2-4 राहिलेले आहेत साहेब तेही होऊन जातील. विकासाच्या वरती या ठिकाणी मी चर्चा करणार नाही परंतु साहेब या ठिकाणी विश्वास तुम्हाला देतोय.
हा तुमचा साहेब भरोशाचा बॅट्समन आहे. याला कोणताही साहेब तुम्ही डाव द्या, त्या डावामध्ये चौकार षटकार मारून सेंचुरी केल्याशिवाय साहेब हा पट्टा राहणार नाही असा विश्वास तुम्हाला साहेब या ठिकाणी देतोय. आणि सातत्याने सांगतोय साहेब का या ठिकाणी साहेब आपली जी भावना आहे सर्वसामान्य नेतृत्वाला किंवा सर्वसामान्य घटकाला जपलं पाहिजे. साहेब माझा शेवटचा श्वास असेपर्यंत तुम्ही दिलेली शिकवण कुठेही तुम्हाला अविश्वास वाटेल अशा पद्धतीचा वागणं नाहीये. एक वेळ घरामध्ये साहेब बसेल परंतु चुकीच्या पद्धतीने वागणं नाहीये. सर्वसामान्यांच्या कामासाठी अहोरात्र काम करण्याची साहेब माझी तयारी आहे. रात्रीचा दिवस 24 तास साहेब काम करणारा हा व्यक्तिमत्व आहे साहेब. त्यामुळे तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी या व्यक्तिमत्वावरती असू द्या अशा पद्धतीचीच माफक अपेक्षा साहेब तुमच्याकडनं करतोय. आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेले आहात. मला तुमच्या भावनांची कदर आहे. एवढा पाऊस पडला, 1.5 तास पाऊस पडला, मनामध्ये भीती होती काय कार्यक्रम होईल का नाही, लोक येतील का नाही. परंतु तुमची भावना आणि तुमचं प्रेम माझ्या प्रती जे आहे ते कायमस्वरूपी या अनिलवरती ठेवा. कधी चुकलं असेल हक्काने कान पकडा. निश्चित पद्धतीनं कधी चुकणार नाहीये. कान पकडलं तर चुकलो असेल त्यात सुधारणा करेल. परंतु तुम्ही दाखवलेला विश्वास गेली 15 वर्ष या अनिलला तुम्ही सांभाळलेला आहे. भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही सांभाळा अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर मंडळी असं म्हणतात ना, अकल्प आयुष्य भावे तया तुला माझी या सकळा हारीच्या दासा. याच अनुषंगाने अनिल दादा आपण केलेलं काम 2 वाक्यामध्ये मी या ठिकाणी सांगून जाईल. कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा काशी. एकदा जोरदार टाळ्याचा गजर करूया. जे व्यक्ती महत्व शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी या मुख्य मंचावर मी सुरुवात करताना सांगितलं प्रेम आपुलकी विश्वास जिव्हाळा प्रेरणा या सगळ्या गोष्टींनी या मुख्य मंचावर आपला अमूल्य वेळ काढावा. आणि पाहता पाहता कौतुकाची थाप पाठीवर ज्या व्यक्तिमत्वानं द्यावी ते व्यक्तिमत्व या मुरबाड तालुक्याचे भाग्य विधाते. अनेकांचे हात त्यांच्या पाठीशी लाभले आणि पाहता पाहता अनेक प्रकारच्या मूर्त्या घडवण्याचं काम ज्या शिल्पकारांना केलं आहे ते सन्माननीय किसनजी कदरे साहेब आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं. धन्यवाद. तुमच्या सर्वांचे लाडके अनिल घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज खऱ्या अर्थाने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, अनिलचे आई वडील, चुलते, परिवारातील सर्व मान्यवर, आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व या तालुक्यातील बाहेरून आलेले सर्व अनिलवर प्रेम करणारे आपण सर्व मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, अनिल कसा घडला हे तुम्ही आम्ही सगळ्यांनीच सांगितलं. पण मला माझं समाधान वाटलं नाही त्याच्यामध्ये. त्याच्या भाषणातली एक चूक झाली. मला न आवडणारं त्याने सांगितलं की मी कुठल्याही ग्राउंडवर खेळतो, चौकार आणि षटकार मारायला मी कुठेही तयार आहे आणि 100 रन काढतो. जे क्रिकेटचा खेळ मला आवडत नाही तोच त्यांनी सांगितला. त्यामुळं मी प्रथम त्याची एक चूक सगळ्यात महत्वाची काढली, त्यामुळे ती सुधारावी. कारण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे का मला कधीच क्रिकेट आवडला नाही. कारण आमची मुलं क्रिकेटमुळं बरीचशी चुकीच्या रस्त्यात जातात. कोणाची प्रगती अनिल आपल्या क्रिकेटमुळे होणार नाही. आपली प्रगती होईल ते सर्वसामान्य माणसाचा आशीर्वाद घेऊनच होईल. ते घेण्यासाठी तो कुठेही कमी पडत नाही याचा मला स्वतःला अभिमान वाटतो. मला सुरुवातीला ज्या वेळेला मी मुरबाडला आलो एक एक कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या तरुण मुलांना जवळ घेण्याचा मला पहिल्यापासून तो एक छंद होता. त्यामध्ये अनिल माझ्या हाताला सहज लागून गेला आणि सतत बरोबर फिरत होतो. मी ज्या वेळेला इकडे फिरत होतो त्या टायमाला परिस्थिती अशी होती, कुठल्याही गावाला कुठल्याही वाडीला धड गाडी जात नव्हती. रस्ते नाहीत, पाणी नाही, वीज नाही, अशी अवस्था या सगळ्या माल आणि दोन्ही वैशाखरे दोन्ही गटातली परिस्थिती होती. पण माझी जिद्द होती, या वाड्यांच्या मध्ये मला प्रवास करायचा होता. मी नवीनच 2009ला आपल्या मुरबाडमध्ये आलो होतो आणि मला या सगळ्या वाड्यांना भेट द्यायची निश्चितपणे मनातली इच्छा होती. कारण मला सुद्धा या सर्वसामान्य आदिवासींनी खूप प्रेम दिलेलं आहे. मी ज्या तालुक्यामध्ये अगोदर आमदार होतो
तिथल्या आदिवासींचं माझ्यावरचं प्रेम हे खऱ्या अर्थाने मला जे होतं ते प्रेम यांच्याकडून मला घ्यायचं होतं, सर्व आदिवासींच्याकडून. आणि ती सुरुवात ज्या वेळेला आम्ही सगळेच जण केली, काका आमच्या बरोबर सतत असायचे, इकडची सगळीच बरीच मंडळी असायची, पण गुरुजी सुरुवातीला माझ्या बरोबर जोडले होते. आणि आपण सगळ्या वाड्यांचे दौरे केल्यानंतर त्या लोकांच्या प्रतिक्रिया ज्या मिळत होत्या ना, त्यातून मला मुरबाड तालुक्यामध्ये विकासाची दृष्टी खऱ्या अर्थाने कळायला लागली की काय हवंय हे जर तुम्हाला सर्वसामान्य माणसाला ते जर आपल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर आलं, त्याच्या व्यथा त्याच्या अडचणी या जर आपण मनापासून समजून घेतल्या तर कुठलाही नागरिक तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करील. आणि माझ्या आयुष्यामध्ये हाच क्षण आलेला आहे का तुमच्यासारख्याने आयुष्यभर माझ्यावर प्रेम केलंय. एकदाच नाही तर ग्रामपंचायतीपासूनचा माझा आजचा प्रवास आहे तो मोठ्या लोकांनी कोणीच मला मोठा केलेला नाही, मला केलाय तर तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाने मोठा केलेला आहे. आणि तेच गुण आपल्या तरुणांच्यात यावा या दृष्टीने मी या भागामध्ये खूप लक्षपूर्वक काम करत होतो. मी मुरबाडच्या त्या भागात फिरण्यापेक्षा बदलापूरच्या भागात फिरण्यापेक्षा जास्तीत जास्त दौरे माझे या भागामध्ये मी करत होतो आणि एक एक वाडीतला कार्यकर्ता शोधत होतो आणि त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामध्ये अशी जी काही गोविंदसारखी अशी बरीच आदिवासी मंडळी सुद्धा जोडली गेली. आणि मुरबाड तालुक्यामध्ये भाऊ हे तसे पहिल्यापासून माझ्या नात्यागोत्यातले आणि प्रवासातले होते, त्यामुळं नक्कीच ते नातं वेगळं होतं. पण ज्यावेळेला हे कार्यकर्ते जोडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये खूप शिकायला सुद्धा मिळालं. आणि कधी कधी वाटायचं की जवळ येतात आणि परत पळून जातात, पण त्यातले कार्यकर्ते मी तरी त्यांना कोणाला दुखवलं नाही, त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या घडवण्यामध्ये अनिल सारखा कार्यकर्ता एक चांगला सामाजिक बांधिलकी घेऊन काम करायला शिकला. ते मनापासून मला सगळ्यांच्या तोंडातून ऐकायला मिळालं. हा खऱ्या अर्थाने मोठेपणा. अनिलला सुद्धा शुभेच्छा देताना आशीर्वाद देताना मला सगळ्यात आनंदाचा वाटेल, कारण शेवटी माझी सुद्धा तीच धारणा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये किती मोठे होता त्यापेक्षा दुसऱ्यांना किती मोठे करताना ती भूमिका तुमच्या डोक्यामध्ये सतत पाहिजे. ज्यावेळेला आपल्या बाजूचे आजूबाजूचे सगळे मोठे होतात ना, त्या टायमाला आपली छाती फुगली पाहिजे की माझ्या आजूबाजूला सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत. आपोआप प्रवास आपला बदलतो आणि आपण सुद्धा त्या प्रवासामध्ये अजूनही धावपळ करण्याचा प्रयत्न करत असतो. तीच भूमिका आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तयार केली तर अनिल सारखे कार्यकर्ते निश्चितपणे फार उंचीवर जातील आणि त्याला कुठेही कमी पडणार नाही असा मला स्वतःला विश्वास आहे. शेवटी हे प्रेम जिंकायला खूप अवधी लागतो. एवढ्या मोठ्या पावसामध्ये, एवढ्या अडचणीमध्ये, एवढ्या रात्रीच्या टायमाला तुम्ही सगळ्यांनी येऊन या ठिकाणी अनिलला भेटण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलात, हे केवळ एका दिवसासाठी नाही, त्यांनी जोडलेलं तुमचं नातं हे तुम्हाला घेऊन तिथं येते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या नात्याला टिकवण्याचं काम अनिल सारखे कार्यकर्ते आज मुरबाड तालुक्यामध्ये खूप घडतात. याचा मला स्वतःला अभिमान आहे की नक्कीच मुरबाडमध्ये बदल होतोय आणि त्या बदलाची सुरुवात अनिल पासून जर आपण केली असेल तर नक्कीच त्याचा एक चांगला विचार आपल्या मुरबाड तालुक्यात रुजला जाईल. गुरुजी, तुम्ही शिकवलेली मुलं खूप माझ्याजवळ आहेत. आता कुठे गेले गुरुजी? आणि पुढेही बसलेले आमचे काही शिक्षक आहेत. ही सगळी मुलं खूप चांगल्या विचारातून घडतात. माझी एकच त्यांना विनंती असते किंवा सूचना असते, संगती चुकू नका. संगत चुकली की पंगत चुकते. आपण आपली संगत कधी सोडू नका. चांगल्याच संगतीने राहा, तुम्हाला पंगत 100% चांगली मिळेल. आणि चांगली पंगत जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही तोच विचार घेऊन समाजामध्ये वागा. मग तो लहान आहे, मोठा आहे, आदिवासी आहे, मागासवर्गीय आहे, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा हा कधी विचार करू नका. माणूस म्हणून त्याच्यावर प्रेम करा. माणूस म्हणून तुम्ही जर प्रेम केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठेही प्रसंग आला तो माणूस उभाच राहतो. हाच विश्वास घेऊन तुम्ही जर काम केलं तर यशस्वीच व्हाल, कधी कमी पडणार नाही असा मला स्वतःचा माझा अनुभव आहे. मी सुद्धा घडलो तो एका लहानशा गावातूनच घडलेलं आहे. मी तर माझं अनिलला मी तरी निदान शिकवायला होतो, माझ्या बरोबर फिरायला होतो, मला कोणीच नव्हतं. माझं मीच तयार झालेलो आहे. पण अशा पद्धतीचे सवंगडे तयार केले, आजपर्यंत एकही चुकीच्या रस्त्यात जाऊ दिला नाही. चुकीच्या रस्त्यामध्ये जाणाऱ्याला थांबवलं आणि त्याची प्रगती करून आज हजारो कार्यकर्ते एक चांगल्या तयारीने उभे आहेत.
मला अभिमान वाटतो. मग व्यवसाय असेल, नोकऱ्या असतील, प्रामाणिकपणे करून आपलं स्वतःचं चांगलं नाव करण्याचं काम माझ्या आयुष्यामध्ये या सगळ्या तरुणांना देण्यात मला यश आलंय. त्यातलंच यश हे मुरबाड तालुक्यातलं अनिलच्या रूपाने मला मिळतंय. काही गोष्टी या निश्चितपणे अनिलकडून मला कधी कधी शिकायला मिळतात. आम्ही एकत्र ज्यावेळेला बसतो त्यावेळेला आम्हालाच प्रश्न पडतो, हा प्रश्न आणला कुठून यांनी. मग मी त्याला विचारत असते, अरे याचं उत्तर मला तूच सांग. तर कधी कधी गुरुजींना सुद्धा प्रश्न विचारल्यानंतर लक्षात येत नाही उत्तर पटकन ना गुरुजी, कधी कधी होतंय ना ते. तसा माझाही प्रश्न होतो, कारण अनिल आता असते तो एवढा अभ्यासू झालाय का मला वाटतं तो काही दिवसात मलाही शिकवायला शिक्षक होईल का काय. अशा पद्धतीने निश्चितपणे एक चांगल्या उंचीवर जाण्याचा एक चांगला विचार अनिलमध्ये घडतोय. खरं म्हणजे राजकारणात कोणी थांबवू शकत नाही आणि कोणी कोणाला पुढे लोटण्याचा प्रयत्न केला तरी तो पुढे जाऊ शकत नाही. त्याच्या नशिबात असेल ना तर ते कोणीही चिरावून घेणार नाही. मी कधीच पदाच्या मुळे कधी मोठा झालेलोच नाही. मी माझं आजही तुम्हाला कल्पना असेल, माझा फोन कोणालाही जात असेल त्या टायमाला आमदार किसन कथोरे बोलतोय हे कधी सांगत नाही. मी किसन कथोरे बोलतोय कारण मी जन्माला आलोय तो किसन कथोरे म्हणून आलोय. आणि म्हणून माझं नाव मी माझं मोठं केलं पाहिजे. मग ते कसं करायचं ते तुमच्या कर्तृत्वाने तयार झालं पाहिजे. बऱ्याच जणांना सांगायला लागतंय मी अमुक गावचा आमदार या आमचा नेता. मी नेता कधी झालोच नाही. सर्वसामान्यांच्या मध्ये मनापासून प्रेमाने समावेश करून त्यांच्यात वावरतो. त्यामुळे प्रत्येकाला किसन कथोरे आमचाच आहे हा विश्वास तयार होतो. आणि अनिलने नेमकंच ते पाऊल ठेवलेलं आहे. त्यामुळे अनिल तुझी वाटचाल ही पुढे निश्चितपणे भरभराटीत जाईल. थोडं देशमुख साहेबांनी तुझ्यावर अन्याय केला, रिझर्वेशन टाकताना देशमुख साहेबांनी अन्याय केला. त्यामुळे मला हे सीमाने सांगितलं होतं, तुला माहित नसेल सीमा आधीच बोलली होती की थोडासा लक्ष ठेवा माझ्याकडं. मी तिच्याकडे लक्ष ठेवलं. सांगण्याचा एक विषय, पदाने माणूस मोठा होत नसतो. कुठल्याही ठिकाणी काम करायचं असेल तर त्याला जर चांगले विचार असतील तर यंत्रणा सुद्धा आपल्याला मदत करते. जनतेची कामं होतात. सामाजिक बांधिलकीमध्ये तुम्ही जर एखाद्याच्या चांगल्या विचाराला मदतीत केली तर नक्कीच तो माणूस आयुष्यभर तुम्हाला कधी विसरणार नाही. तेच विचार अनिलच्या या आयुष्यामध्ये राहोत, त्याची चांगल्या प्रकारची प्रगती हो आणि माझ्या डोळ्यासमोर अनिल उच्च पदावर कुठेतरी जावं अशा प्रकारच्या मनापासून मला शुभेच्छा द्यायला आनंद वाटेल. शेवटी मी वाढवलेला एखादा मुलगा तो जर चांगल्या प्रगतीवर जात असेल आणि अजूनही त्याच्याबरोबर अजून उंच जाण्याचे सगळेजण प्रयत्न करत असतील तर नक्कीच कदाचित थोडंसं दीपकला धक्का बसला. दाऊदभाई बरं ना, दीपकचा चेहरा. पण शेवटी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही. तेच विचार खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ठेवलं पाहिजे. जिथं गरज असेल त्या ठिकाणी आम्ही आपल्या बरोबरच आहोत. कधीही दुरावा राहून देऊ नका एवढाच तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवा. मनापासून अनिलला आशीर्वाद द्यायचा मला अधिकार आहे. तो अधिकाराने मी सांगेल की वाढत जा, पण जाताना मागे वळून पाहायची सवय कायम ठेव. जो कार्यकर्ता पुढे जातो उंचीवर किती जा, पण मागे जर बघायची सवय नसेल तर मागून येऊन कोण कधी वार करेल त्याचा पत्ता नसतो. आपण नेहमी डोळे पुढे ठेवतो पण नजर कधीतरी मागे वळून पाहिली पाहिजे, तरच आपण यशस्वी आणि सुरक्षित राहू. आज या राजकीय जीवनामध्ये खूप धकाधकी असतात, पण चांगला विचार केला तर तुम्हाला कुठलंच काही अडचण नसते आणि तीच अडचण कायम येऊ नये एवढ्याच आजच्या प्रसंगी मनापासून शुभेच्छा अनिलला द्यायला आनंद वाटेल. आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून अनिलला शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गडबाज साहेब खरं तर आपल्या या शुभेच्छा, आपला आशीर्वाद आयुष्यामध्ये प्रेरणा निर्माण करतील यात शंका नाहीये. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांची लावणी तर, असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांची लावणी तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावं तर, ह्या प्रेरणा आणि शुभेच्छा आपण दिल्या. निश्चितच अनिल दादा खरं त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊया आणि हा सोहळा खऱ्या अर्थानं आपण याची देऊया पुढे सरकवूया. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे कृपया केक कापल्यानंतर आपण भोजन केल्याशिवाय पुढे जाऊ नये. माऊलींना व गुरुजींना विनंती आहे की आपण या ठिकाणी अनिल भाऊचं औक्षण करावं. सीमाताई घरत
गुरुजी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है कि ये नजर रुक जाए, तेरी साल जो कहलाए तेरी हजारों साल तेरी हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर अनिल भाऊ, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। मैं भी आज लाता, मैं तेरी हुसी महफिल में फूल लेके आता, तुझे कहा उसे कहे फूलों की जरूरत कहलाए, हर कली का दिल धड़काए, तुझे हजारों साल तेरे Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday Anil Bhau, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. मन से तुझको सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको प्याम भेजा, दुआ है खुदा करे तो तुझको के लग जाए, आए तो कयामत आए, तू दिए हजारों साल मेरी है। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday Anil Bhau, happy birthday to you। ये आए बार बार दिल ये गाए, ये आए बार बार दिल ये गाए, ये हजारों साल मेरी हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे अनिल भाऊ, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। सर्वांना विनंती आहे कृपया लाईनीमध्ये या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे आणि मांसाहारी जेवणाची व्यवस्था स्टेजच्या पाठीमागे केलेली आहे व
शाकाहारी जेवणाची व्यवस्था हॉटेल साहेबा या ठिकाणी केलेली आहे. सर्व उपस्थित विभागातील सर्व कार्यकर्ते कृपया स्टेजवर गर्दी करू नका. एकेकाने या ठिकाणी यायचंय. Then